सैफ हल्ला प्रकरणात कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त। आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण। सैफवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गुन्ह्याची गंभीरता पाहता आणि तपास प्राथमिक टप्प्यात असल्यानं कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशची कागदपत्र। आरोपी 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला। विजयदास नावानं वास्तव्य करत असल्याची मुंबई पोलिसांची माहिती। मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका। मंत्री धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका, तर तुम्ही बीडचे असल्यामुळे बीड बदनाम। अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होतीये। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार। तुमच्याकडे उत्तरं असतील तर द्या, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद पेटला। गोगावलेंना पालकमंत्री पद न मिळाल्यानं रायगड शिवसेनेचे आमदार नाराज। महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी उद्या एकनाथ शिंदेंची भेट घेणार। गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। नाना पटोलेंचे खंदे समर्थक आणि जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे भाजपमध्ये, कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव। शास्त्री पूल परिसरातल्या सेक्टर 5 मधील घटना। तंबू आणि साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाकडून परिसर सील, आग नियंत्रणात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार। रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न। मुंबईत आता मेट्रो, बस, लोकल आणि मोनोच्या तिकिटासाठी एकच ॲप असणार। मुंबईकरांच्या सुलभ वाहतुकीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय।